किल्ले तोरणा महाराजांचा आणि स्वराज्याचा पहिला विजय. पण हा किल्ला नेमका जिंकला कसा, सेना किती होती आणि काय रणनीती वापरली, चला समजून घेऊया. नमस्कार मंडळी, मी आयुष बोराडे आणि तुम्ही पाहताय स्वराज्य संघर्ष, एक अशी एपिक सिरीज ज्याच्यामध्ये आपण रायरेश्वराच्या शपथेपासून ते रायगडावरच्या राज्याभिषेकापर्यंतचा जो स्वराज्याचा प्रवास आहे तो पाहणार. हा आहे एपिसोड 2, किल्ले तोरणा. मित्रांनो, जर तुम्ही एपिसोड 1 नसेल पाहिला तर पहिले तो बघा, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला आणि या सिरीज मध्ये कनेक्ट व्हायला इझी पडेल. तोरणा किल्ला याला प्रचंडगड देखील म्हणतात, ज्यात नवल वाटण्यासारखी काही गोष्ट नाही, कारण हा समुद्र पातळीवरून 4600 फीट उंचीवर असलेला किल्ला आहे. पुणे जवळच्या वेल्हे गावात बसलेला हा किल्ला डोंगर, दरी आणि कड्यांनी पूर्णपणे घेरलेला आहे. त्यात किल्ल्यावर येण्या जाण्याच्या वाटा मोजक्याच, म्हणून त्याला सुरक्षित देखील मानलं जायचं आणि झुंजार माची आणि बुधळा माचीमुळे अधिक सुरक्षता वाटली. मित्रांनो, आता सर्वात पहिला प्रश्न असा येतो की तोरणा हाच किल्ला का? इतर पण तर किल्ले होते, ते का नाही? तर ह्याचे मेन 2 कारण आहेत. पहिला, स्ट्रॅटेजिक लोकेशन. तोरणा हा पुणे भागातील सर्वात उंच किल्ला असल्या कारणाने असा किल्ला घेतल्याने महाराजांना आजूबाजूच्या प्रदेशांवर नजर ठेवणं खूप सोपं पडलं असतं. दुसरं कारण असं की वीक आदिलशाही कंट्रोल, म्हणजेच हा किल्ला तेव्हा आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि या किल्ल्याला मिलिटरी पोस्ट म्हणून वापरलं जायचं, म्हणून तिथे जास्त सैन्य तळही नव्हतं आणि जे होतं ते निष्काळजी होतं, ज्या कारण असा हा किल्ला जिंकणं महाराजांना इतरांच्या तुलनेत सोपं पडलं असतं. मित्रांनो, याला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करू: सिक्रेट प्लॅनिंग, गनिमी कावा आणि द कॅप्चर. महाराजांनी त्यांच्या गुप्तचरांकडून माहिती काढली की गडावर नेमकं सैन्य किती आहे, गडाची आकृती काय आहे आणि नेमका आदिलशाही सैन्याची कमजोरी काय आहे. या सगळ्याचा पूर्ण अभ्यास केल्याने महाराजांचा प्लॅन असा होता की किल्ला शक्तीने नाही तर युक्तीने घ्यायचा. आणि इकडेच एंट्री होते गनिमी काव्याची. महाराजांना त्यांच्या गुप्तचरांकडून समजलं की किल्ल्यावर सैन्य तर कमी आहेच, पण जे आहे ते पण निष्काळजी आहे, कारण आदिलशहाला असं वाटत होतं की त्यांच्या राज्यात असलेल्या किल्ल्यावर कोणी डोळे वर करून पण बघणार नाही. पण इथेच महाराजांची युक्ती आणि गनिमी कावाची शक्ती कामी येते. मित्रांनो, गनिमी कावा म्हणजे काय? तर शत्रूला ज्याची अपेक्षा नाही तेच करायचं, आणि ते पण तेव्हा करायचं जेव्हा तो सगळ्यात जास्त बेसावध असतो. महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी किल्ल्याकडे वाटचाल सुरू केली. त्यांनी निर्जन मार्गाने किल्ल्यात प्रवेश घेतला व थोड्याशा आदिलशाही सैन्याला 4ही बाजूने घेरलं. अचानक धक्का बसल्याच्या कारणाने त्यांना जास्त काही करता आले नाही व शरणागती पत्करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नव्हता. असा हा किल्ला काबीज झाला आणि प्रचंडगड उर्फ तोरणा हा किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याचा पहिला किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता. हा पहिला आणि सर्वात महत्वाचा किल्ला होता, कारण पहिलं पाऊल हे सर्वात कठीण आणि सर्वात महत्वाचं असतं. किल्ला घेतल्याबरोबर महाराजांनी पहिले त्याची दुरुस्ती सुरू केली, कारण ही बातमी पोहोचताच आदिलशाहीकडून प्रतिकार येण्याची शक्यता जास्त होती हे महाराजांना माहित होतं. मित्रांनो, असं म्हणतात महाराजांना किल्ल्यावर गुप्त खजाना देखील भेटला होता, जो त्यांनी पुढे जाऊन स्वराज्याच्या कामात वापरला. मित्रांनो, यातून समजून घेण्यासारखी गोष्ट काय, तर मोठ्याच्या मोठ्या सल्तनतशी जरी लढायचं असेल तर मोठी फौज लागत नाही, लागतं ते धाडस. पण महाराजांनी हे देखील शिकवलंय की धाडस वेड नसावं, ते नियोजित असावं, आणि हे महाराजांच्या प्रत्येक पावलात आपल्याला दिसतं. आता महाराजांनी तोरणा किल्ला घेतलाय, यावर आदिलशाहीचा काय प्रतिकार असेल आणि पुढे काय झालं असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला स्वराज्याचा हा थरारक प्रवास अनुभवायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतर अपडेट्स, रील्स आणि फॅक्टसाठी माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.